अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। त्यासाठी सरकारवर कुणी दबाव आणलेला नाही आहे किंवा असंही घडलेलं नाही की या महामार्गावर जे काही देवस्थानं येत आहेत त्या देवस्थानाच्या दर्शनाला जाताना भाविकांना त्रास झालेला आहे, ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि 4-4, 5-5 तास रस्त्यावर ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडलेले आहेत भाविक। असंही कधी घडलेलं नाही आहे, अगदी पंढरपूरला सुद्धा नाही आहे। आणि मग असं असताना हा नव्यानं शक्तीपीठ महामार्ग बनवण्याची गरजच काय? मुळामध्ये हा जो महामार्ग नियोजित आहे तो कोल्हापूर नागपूर जो काय सध्याचा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला बरोबर समांतर आहे आणि त्या महामार्गाचं जर का राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून माहिती घेतली तर तो नुकताच बांधून पूर्ण झाला आहे, पण त्याच्यावर सुद्धा वाहतूक अतिशय तुरळक आहे। त्याच्यावर जो अपेक्षित टोल जमा व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही आहे। जवळ किमान एका टोलवर 40 लाख तरी दररोजचं कलेक्शन व्हायला पाहिजे, पण तिथं 7 ते 8 लाख केवळ कलेक्शन व्हायला लागलेलं आहे। मग हाय तो राष्ट्रीय महामार्ग तोट्यात असताना दुसरा राज्य सरकारचा महामार्ग करून त्यांचाही तोटा वाढवायचा आणि आपलाही तोटा वाढवायचा, ह्यात काय शहाणपणा आहे? आणि म्हणून एकतर हा रस्ता पूर्ण अव्यवहार्य आहे, शिवाय महाविकास आघाडी सरकार जेव्हा महाराष्ट्रात सत्तेवर होती त्यावेळी त्यांनी जे काही शासन निर्णय केलेला आहे त्यामुळं 2013च्या कायद्याचा पूर्ण आत्माच नाहीसा झालेला आहे आणि होणारं भूमी संपादन हे 1956च्या कायद्यानुसार म्हणजे सक्तीचं होणार आहे, पोलिसांच्या बंदोबस्तात होणार आहे आणि त्याचा मोबदला जो आहे तो समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला त्याच्या केवळ 40% मोबदला मिळणार आहे। मग शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः कायद्याचा वरवंटा फिरवून